म्हणूनच प्रज्ञेला शीलाची जोड असावी लागते, नाहीतर त्या प्रज्ञेला म्हणजेच शिक्षणाला तेवढीचाही अर्थ उरत नाही. म्हणूनच अलंकारात शील हा अलंकार सर्वश्रेष्ठ अलंकार होय. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला. आजची पुष्प क्रमांक आहे 1135, बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025. आजच्या प्रमुख वक्त्या आहेत आदरणीय वनिताताई प्रकाश एडिंजे, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षिका, संस्कार सचिव, मुंबई प्रदेश महिला विभाग, भारतीय बौद्ध महासभा. आणि ताईंचा विषय आहे दस पारमिता. तर आपण प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हापासून आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे तेव्हापासून आपण बुधवार हा विषय आपल्या मातृसंस्थेसाठी राखीव ठेवलेला आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातूनच जे काही आपले म्हणजे आपण म्हणतो की भारतीय बौद्ध महासभा ही माणसं घडवण्याचा नव्हे तर विचारवंत घडवण्याचा कारखाना आहे. तर अशा ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या मधूनच ताई आपल्याला आज लाभलेल्या आहेत. तर मी अधिक न वेळ घेता आपण ताईंना सर्व ऐकूया. माझा विषय आहे 10 पारमिता म्हणजे 10 पारमिता. 10 पारमिता या तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण मानव जातीला मुक्त करण्यासाठी 2568 वर्षापूर्वी या पारमिता दिल्या आहेत. या पारमिताचे पालन करणे केवळ बौद्धानेच नव्हे तर संपूर्ण मानव जातीने केले पाहिजे. त्या समजावून घेतल्या पाहिजे, त्या आचरणात आणल्या पाहिजे. 10 पारमिता समजावून घेण्याआधी आपण विशुद्धी मार्गाच्या 3 पायऱ्या पाहूया. तर विशुद्धी मार्गाची पहिली पायरी आहे पंचशील म्हणजेच शिलाचार. दुसरी आहे अष्टांग मार्ग, म्हणजे आता हा संपूर्ण अष्टांगिक मार्ग आहे तो प्रज्ञा, शील आणि समाधीवर आधारलेला आहे. आणि ह्या 3 कडे आहे त्या पूर्ण अष्टांगिक मार्ग आहे. आणि आता प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी, शहाणपण, काय बरोबर काय चूक याचे सम्यक भान. शील म्हणजे चरित्र. आपलं शील नेहमी शुद्ध, निर्मळ, पवित्रच हवं. त्यावर कुठचाही डाग लागता कामा नये असं शुद्ध शील प्रत्येकांचं हवं. आणि समाधी म्हणजे अधिष्ठान, चित्ताची एकाग्रता साधणे. आणि ह्या 3 कडे आहेत प्रज्ञा, शील, करुण, समाधी. यावर संपूर्ण अष्टांगिक मार्ग अवलंबून आहे. आणि जर याचे तुम्ही आचरण केले, याला सदाचाराचा मार्ग असं म्हणतात, याचं जर तुम्ही आचरण केलं तर तुम्हाला पुढे 10 पारमिताकडे तुम्ही जाऊ शकतात. तर तिसरी पायरी आहे 10 पारमिता. आता 10 पारमिता तथागत भगवान बुद्धांनी शील मार्ग म्हणजे सद्गुणाचा मार्ग असे संबोधिले आहे. या 10 पारमिता रोजच्या जीवनात आचरण करण्यासाठी आहेत. या 10 पारमिता म्हणजे 10 सद्गुण. हे 10 सद्गुण हे एकमेकांना इतके पोषक, इतके पूरक आणि एकमेकाच्या तोलामोलाचे आहेत. हे 10 सद्गुण आपण दैनंदिन जीवनात आचरण केले तर मनुष्य गुणी, सद्गुणी, आचरणशील व सत्वशील बनतो. या 10 पारमिता फक्त बौद्धांसाठीच नव्हे तर या विश्वातील प्रत्येक मानव जातीकरिता म्हणजेच प्रत्येक जाती धर्मातील लोकांकरिता आहेत. कारण हे या 10 सद्गुणांचा जो पालन करील
तो सुखी, आनंदी, चिंतामुक्त, भयमुक्त, दुःखमुक्त जीवन जगेल व जगात एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. अशा या 10 पारमिता आहेत. तर आता आपण या 10 पारमितांचे विश्लेषण करणार आहोत. तर तथागतांनी सांगितलेला पहिला सद्गुण म्हणजे पहिली पारमिता शील पारमिता. शील पारमिता म्हणजे सदाचार, नीतिमत्ता, पापभीरुता. शील पारमिता म्हणजे वाईट कृत्य न करणे. शील पारमिता म्हणजे वाईट कृत्य करण्याची लाज वाटणे. शील पारमिता म्हणजे अपराध करण्याची भीती वाटणे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात, सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचितं परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. म्हणजेच काया वाचा मनाने चांगले कर्म करा. आपले चित्त नेहमी शुद्ध ठेवा. कुशल कर्माचा संचय ठेवा. म्हणजेच काया वाचा मनाने कुशल कर्म करणे हे होय. हेच शीलाचे प्रतीक आहे. हाच शीलाचा सद्गुण आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही नदीच्या पाण्याने किंवा जगातील कोणत्याही साबणाने मनाचे किंवा कायाचे विकार दूर होत नाहीत, तर ते शिलाचाराने, चांगल्या वर्तनानेच ते दूर होतात. चरित्रहीन माणूस किती शिकला तरी तो पशुपेक्षाही महाभयंकर असतो. म्हणूनच प्रज्ञेला शिलाची जोड असावी लागते. नाहीतर त्या प्रज्ञेला म्हणजेच शिक्षणाला कवडीचाही अर्थ उरत नाही. म्हणूनच अलंकारात शील हा अलंकार सर्वश्रेष्ठ अलंकार हो. आपल्याकडे ज्ञान असेल तर आपण इतरांना काही बोध देऊ शकतो. आपल्या वाणीतून आपण इतरांना धम्माच्या प्रचार प्रसाराचे दान देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो. अशा प्रकारे आपण दान पारमिता पाडावी. माणसाच्या जीवनात दान पारमितेला खूप महत्व आहे आणि प्रत्येकाच्या अंगी ही दान पारमिता हवी. दान करणं हे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे. आता आपण तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला तिसरा सद्गुण पाहू. उपेक्षा पारमिता म्हणजे अलिप्त आवड किंवा मनाची एक अवस्था कोणत्याही परिस्थिती कोणाच्याही कामात हा द्वेष भावना मनात नसावा. याला काय म्हणतात, कोणाच्याही कामात अडथळा आणायचा नाही, कोणालाही त्याच्या कामापासून वंचित ठेवायचं नाही. याला उपेक्षा पारमिता म्हणतात. उपेक्षा पारमिता हा सुद्धा एक सद्गुण आहे आणि हा सद्गुण प्रत्येक माणसाच्या अंगी असावा, अशी ही उपेक्षा पारमिता आहे. यानंतर आपण पाहणार आहोत तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले चौथा सद्गुण म्हणजे चौथी पारमिता निष्क्रम्य पारमिता. निष्क्रम्य पारमिता म्हणजे निष्क्रम्य
पारमिता म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे, स्वतःची मालमत्ता दान करणे, स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता स्वतःची मालमत्ता दुसऱ्याला अर्पण करणे, कधी कधी दुसऱ्यांसाठी प्राण त्याग करणे, याला नैष्क्रम्य पारमिता असे म्हणतात. यासाठी खूप सुंदर उदाहरण आपल्याला देता येईल. तथागत भगवान बुद्धांनी आपल्या सर्व राजवैभवाचा ऐहिक सुखाचा त्याग केला आणि बहुजन हिताचा, बहुजन सुखाचा कल्याणकारी धम्म समस्त मानव जातीला दिला. अशी ही नैष्क्रम्य पारमिता आहे. हिच्यात जगाचे सुख सामावलेले आहे, जगाचे कल्याण सामावलेले आहे. आणि यात खरोखर ही पारमिता ही आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. तर यानंतर आपण पाहणार आहोत तथागतांनी सांगितलेला 5वा सद्गुण म्हणजे 5वी पारमिता, वीर्य पारमिता. वीर्य पारमिता म्हणजे आळस विरहित, यामध्ये वेळ न दवडता प्रत्येक कामात उत्साह दाखविणे. आपल्याला तथागत भगवान बुद्धांचे उदाहरण देता येईल इथं की तथागत भगवान बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली तेव्हा त्यांनी 45 वर्ष पायी प्रवास करून आपल्या धम्माचा प्रचार प्रसार केला. त्यांनी सुखाचा, कल्याणाचा मार्ग दाखविला आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग त्यांनी लोकांना सांगितला. तथागत भगवान बुद्धांबरोबर त्यांचा संघही आळस विरहित जीवन जगत होता. कंटाळा या शब्दाचा तथागत भगवान बुद्धांचा संघ आळस विरहित जीवन जगून कंटाळा या शब्दाचा त्याग करून गावोगावी जाऊन तथागतांनी दिलेल्या धम्माचा प्रसार करण्याचे काम भिक्खू संघाने केलेलं आहे. बघा, असा उत्साह पाहिजे आणि खरोखरच आपल्या महापुरुषांपासून आपल्याला खूप प्रेरणा मिळते. आपणा सर्वांना माहीतच आहे की शाक्य आणि कोलिय यांच्यात रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी घ्यावे यावरून वाद झाला होता. त्यावेळी युद्धाला विरोध करून शांतीच्या मार्गाने हा वाद मिटवावा असा अनमोल संदेश तथागतांनी दिला होता. अशा प्रकारची ही शांती पारमिता आहे. राग, द्वेष, मत्सर हे माणसाचे शत्रू आहेत आणि यामुळेच माणसाच्या विकासाला अडथळा येत असतो. तथागत भगवान बुद्धांचा आत्ते भाऊ देवदत्त हा लहानपणापासूनच तथागतांचा रागराग करायचा. आपल्याला माहीतच आहे देवदत्ताने हंसाला मारल्यामुळे जो वाद झाला होता तेव्हा लहानपणापासूनच देवदत्त हा तथागतांचा द्वेष करायचा. एकदा काय झाले, तथागतांचे प्राणहनन करण्याच्या हेतूने देवदत्त म्हणजे अनेक संध्या म्हणजे अशा शोधतच असायचा. एकदा काय झाले, तथागत भगवान बुद्ध गंधकुटी पर्वताच्या पायथ्याशी हेरझाऱ्या मारित होते. त्यावेळी तथागतांना जीवे मारण्याच्या हेतूने देवदत्त त्या डोंगरावर चढला आणि तेथून एक मोठा दगड खाली फेकला. असा तो दगड खाली गडगडत मोठ्या दगडात
मोठ्या खडकात रुतून बसला, परंतु त्याचा तुकडा मात्र तथागताच्या दिशेने गेला आणि त्यांच्या पायावर पडला व त्यांच्या पायाला जखम झाली आणि रक्तस्रावही झाला. अशा प्रकारे देवदत्ताने तथागतांचे प्राणहनन करण्याचे 3 वेळा प्रयत्न केला. त्यांचा प्राणहनन करण्यासाठी, जीव घेण्याचा त्यांनी 3 वेळा प्रयत्न केलेला आहे. तथागतांनी सारीपुत्त व मोगलायन यांना संघ प्रमुख केल्यामुळे देवदत्त तथागतांचा द्वेष करीत होता. पण तथागतांनी कधी देवदत्ताचा द्वेष केला नाही. अशा प्रकारची ही शांती पारमिता आहे. तसंच आपल्याला आणखीन एक उदाहरण माहित असेल की तथागत प्रवचन देत असता, आपल्या धम्माचा उपदेश देत असताना काही लोक एक आला आणि त्यांना शिव्या द्यायला लागला. इतक्या घाणघाण शिव्या देत होता. तथागत शांतपणे ऐकून घेत होते. तो शिव्या देऊन देऊन थकला आणि शेवटी तथागत म्हणाले, ये बसा इथे. आणि एका भिक्खूला सांगून त्यांनी पाणी आणायला सांगितलं आणि त्यांना पाणी दिलं आणि म्हटले की समजा, तो शांत झाल्यानंतर तथागत म्हणतात, समजा तुमच्या घरी एक पाहुणा आला आणि त्यांनी तुम्हाला देण्यासाठी काहीतरी भेट आणली, तर ती भेट तुम्ही नाकारली, नाही घेतली, तर ती भेट कोणाकडे राहील? तर तो माणूस चिडलेलाच होता. तो म्हणे, यात काय विशेष, ती तर ज्याने आणली त्याच्याकडेच राहील. म्हणे, मीही तेच केलं. तुम्ही जी मला शिव्यांची लाखोली वाहिली ती मी घेतली नाही, मी ती भेट स्वीकार केली नाही. तुम्ही जी मला शिव्यांची भेट देत होता ती मी स्वीकारली नाही, तर ती कोणाकडे राहील? तर तो माणूस खजील झाला. अशा प्रकारे तथागतांची शांती पारमिता होती. शांतपणे ते सर्व गोष्टी कराने आपणही या शांती आपल्या जीवनात, आपल्या संसारी जीवनात या शांती पारमितेचे आचरण करावे. कारण या शांती पारमितेची प्रत्येक मानवास खूप आवश्यकता आहे. अशी ही शांती पारमिता आहे. यानंतर आपण पाहणार आहोत तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला 7वा सद्गुण म्हणजे 7वी पारमिता, सत्य पारमिता. सत्य पारमिता म्हणजे माणसाने नेहमी सत्य बोलावे, खोटे कधी बोलू नये, कधी कोणाची चुगली करू नये, कधी कोणाची निंदा करू नये, कधी कोणाची टिंगल टवाळी करू नये. आपल्याला माहित आहे की पंचशील या गाथेतील 4थे शील मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधिया, म्हणजेच खोटे बोल, म्हणजेच मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते किंवा करतो. अशा प्रकारचे हे 4थे शील आहे. तथागत भगवान बुद्धांनी बाळ राहुलाला उपदेश केला, तेव्हा ते उपदेशात तथागत भगवान बुद्धांनी सांगितले की बाळ राहुला, आयुष्यात, जीवनात कधी खोटे बोलू नकोस, कारण खोटे बोलणे हे पाप कर्म आहे आणि खरे बोलणे हे पुण्य कर्म आहे. त्यामुळे कधी कोणाची टिंगल टवाळी, चेष्टा मस्करी करू नको. वाचेचे सुद्धा कर्म आहे. वाचेने खोटे बोलणे पाप कर्म आहे व खरे बोलणे हे पुण्य कर्म आहे. तथागत भगवान बुद्धांनी बाळ राहुलाला सांगितले की बाळ राहुला, ज्याप्रमाणे गढूळ पाणी कोणीही पीत नाही. लक्षात ठेवा, तथागतांनी
तथागत भगवान बुद्धांनी बाळ राहुलाला केलेला उपदेश. बाळ राहुला, ज्याप्रमाणे गढूळ पाणी कोणी पित नाही त्याचप्रमाणे असत्य कोणीही स्वीकारत नाही. म्हणून जीवनात किती वाईट प्रसंग आला तरी खोटे बोलू नको. सत्य आणि फक्त सत्यच बोलावे अशी ही सत्य पारमिता आहे. आपणही आपल्या रोजच्या जीवनात सत्यच बोलावे व सत्याचेच आचरण करावे. यानंतर आपण पाहणार आहोत तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला आदर्श जीवनाचा 8वा सद्गुण म्हणजे 8वी पारमिता, अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. ध्येय गाठायचं असेल तर माणसाचे संकल्पही तसेच असावे लागतात. कितीही संकटे आली तरी हाती घेतलेलं काम न डगमगता पार पाडणे यालाच अधिष्ठान पारमिता म्हणतात. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पहिला संग्राम जाहीर केला. चौदार तळ्याचा सत्याग्रह, नंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह, गोलमेज परिषदा गाजविल्या, संविधान लिहिले, त्यानंतर धर्मांतर करणे या ज्या काही घोषणा केल्या त्या धर्मांतर करण्याची घोषणा जेव्हा बाबासाहेबांनी केली त्यावेळी सर्व जातीवादी समाज चवताळून उठला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या रूढी परंपरा मानणाऱ्या जातीवादी लोकांनी बाबासाहेबांना फार मोठा आदरा या जातीवादी लोकांना बाबासाहेबांनी फार मोठा आदरा दिला. त्यामुळे बाबासाहेबांचे धर्मांतर त्यांच्या फार जिवारी लागले. त्यांनी बाबासाहेबांना खूप त्रास देण्याचा खूप प्रयत्न केला. एकटे बाबासाहेब एका बाजूला व सर्व जातीवादी शक्ती एका बाजूला. त्यावेळी बाबासाहेबांना खूप मोठे आव्हान होते. परंतु बाबासाहेबांचे अधिष्ठान व संकल्प दृढ होता. म्हणून बाबासाहेब एकटे असूनही विजय झाली. अशी ही अधिष्ठान पारमिता आहे. तसाच दृढ निश्चय तथागत भगवान बुद्धांनी केला होता की असा त्यांनी दृढ निश्चय केला होता तथागत भगवान बुद्धांनी की या विश्वातील मानवाच्या दुःखमुक्तीसाठी माझे हाडे ठिसूळ झाले तरी चालेल, माझे रक्त आटले तरी चालेल, माझे मांस गळून पडले तरी चालेल, परंतु मी समस्त मानव जातीला दुःखातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. असा तथागत भगवान बुद्धांचा दृढ संकल्प आपल्या समोर आहे आणि तो त्यांनी सिद्धीस नेला. अशी अधिष्ठान पारमिता आहे. आपणही दृढ निश्चय करून आपल्या जीवनात यशाचे शिखर चढून यशस्वी जीवन जगले पाहिजे. आपणही खरंच असे दृढ निश्चय केले पाहिजे. एक एक संकल्प करून ते पूर्ण करण्याचा निश्चय केला पाहिजे आणि त्यासाठी झटले पाहिजे. कारण आपले महामानव, आपले आदर्श आपल्याला खूप प्रेरणा देतात. त्यांच्यासारखे आपण होऊ शकत नाही, पण त्यांनी केलेले काम त्याची तर आपण प्रेरणा घेऊ शकतो, त्याप्रमाणे तर वागू शकतो. यानंतर तथागतांनी सांगितलेला 9वा सद्गुण म्हणजेच हा सद्गुण आपल्या अंगी असायलाच पाहिजे, तो म्हणजे 9वी पारमिता
आणि ती म्हणजे करुणा पारमिता. करुणा पारमिता म्हणजे सर्व प्राणी मात्रावर प्रेम असणे, आस्था आपुलकी बाळगणे, याला करुणा पारमिता असे म्हणतात. एखादा डॉक्टर ज्याच्याजवळ शील आहे, परंतु एखादा डॉक्टर आहे त्याच्याजवळ शील आहे, प्रज्ञा आहे, म्हणजे तो बुद्धिवान आहे, पण करुणा नसेल तर त्याचा काय अर्थ आहे का त्याला? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण तो करुणा, त्याच्या दया माया जर नाही तर तो वाटेल तशी फीज मागेल. कारण करुणा नाही ना एखाद्याबद्दल, तर त्याला करुणा नसले तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की प्रज्ञाशील करुणा यांची सांगड घालून आपण आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. आईला आपल्या मुलाप्रती जशी करुणेची भावना असते तशीच भावना सर्व मनुष्य मात्राप्रती असली पाहिजे, अशी करुणा पारमिता आहे. यासाठी आपल्याला एक सुंदर असं उदाहरण देता येईल की गांधार देशामध्ये एक भिक्खू राहत होता. तो दुर्धर आजाराने आजारी पडला. त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. त्याचे सगळे जण त्याचा राग करीत होते. त्याच्याशी कोणी मैत्री भावनेने करुणा भावनेने वागत नव्हते. त्याची सर्व घृणा करीत होते. ही बातमी तथागतांना समजली. तेव्हा तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ हे सर्व त्या आजारी भिक्खूला भेटण्यासाठी गांधार देशात गेले. जाताना तथागतांनी काही भांडी, काही पानं आणि काही औषधी वनस्पती बरोबर घेऊन तथागत भगवान बुद्ध व त्यांचा संघ जेव्हा तो दुर्धर आजारी असणाऱ्या भिक्खूंजवळ गेले तेव्हा त्यांनी पाहिले की तो भिक्खू जिथे जिथे बसत होता, जिथे जिथे बसत असे ती जागा मलिन होत होती आणि त्यामुळं सोबत आलेलं भिक्खू संघही त्याची घृणा करू लागले. परंतु तथागत भगवान बुद्धांनी मात्र त्या भिक्खूला उठवून बसवले. एका भिक्खूला सांगून एका भिक्खूला गरम पाणी आणायला सांगितले. नंतर तथागतांनी गरम पाण्याने त्यांची छानपैकी स्वच्छ अशी अंघोळ घातली. अंघोळ घालून त्यांना असं स्वच्छ शरीर त्यांचं स्वच्छ केलं. सर्व जखमा धुवून पुसून स्वच्छ केल्या. नंतर त्यांनी दिलेले औषध त्या जखमेवर लावले. अशा प्रकारची ही करुणा पारमिता आहे. आणि खरोखरच तथागत भगवान बुद्धांमध्ये करुणा किती महान होती बघा. तथागत भगवान बुद्धांची करुणा. तथागत भगवान बुद्ध फक्त भिक्खूंवरच करुणा होती असे नव्हे, तर आपल्याला नालागिरी हातीचे उदाहरण बघता येईल. आपल्याला नालागिरी हाती माहीतच आहे की देवदत्त हा नेहमीच तथागतांचा द्वेष करायचा. अजातशत्रू, मग त्यामुळे त्यांनी काय केलं, अजातशत्रू बरोबर मैत्री केली. आता राजा बरोबर मैत्री केल्यामुळं त्यांच्या घरी, त्यांच्या इकडे येणं जाणं त्याचं सर्रास होत होतं आणि त्यामुळं तेथील नौकर चाकर सगळे तथागतांना ओळखत होते आणि त्यांनी शत्रूला त्यांनी मित्र असल्यामुळे ते नौकर चाकर त्यांना चांगलेच ओळखायचे. तर एक दिवस त्यांना अजातशत्रूंच्या ते शाळा आहे ना, काय बोलतात त्याला,
हातीच्या शाळेत गेले. त्यातल्या सेवकाला देवदत्त म्हणाला, मी अजात शत्रूचा मित्र आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मी अजात शत्रूला सांगून तुम्हाला बढती देण्याचे व पगार वाढविण्याचे सांगेल आणि तुम्हाला पगार वाढवेल आणि बढती पण देईल तुमच्या कामात. फक्त तुम्ही एक काम करा. श्रमण गौतम जेव्हा भिक्षाटनाला जातील तेव्हा हा नालागिरी हाती दारू पाजून त्यांच्या बुद्ध जातील त्या रस्त्याने जाऊ द्या. बुद्धांच्या आणि खरोखरच त्यांनी बुद्धांच्या अंगावर त्यांना मारण्यासाठी नालागिरी हाती, तो मदमस्त झालेला हाती ओरडत किंचाळत चित्कारत बुद्ध ज्या वाटेने जात होते त्यांच्या वाटेने त्याच दिशेने गेला आणि केकाटत किंचाळत धुंद मुंद होऊन चालला होता तो हाती. इतर लोकही घाबरले होते, परंतु तथागतांच्या अंगात 10 बळे होती. अपार करुणा होती, मैत्री होती. तथागत दीर्घगंभीर पावले टाकत शांतपणे चालले होते. नालागिरी जवळ येताच तथागत भगवान बुद्धांनी नालागिरी शांत हो, नालागिरी शांत हो. तथागताचे करुणामय शब्द ऐकताच नालागिरी शांत झाला आणि तथागताच्या जवळ येऊन त्याने त्यांचा नतमस्तक झाला आणि त्यांचे चरण चाटू लागला, त्यांचे चरण गोंजारू लागला. म्हणूनच तथागतांना करुणेचा सागर म्हणतात. अशा प्रकारे ही करुणा पारमिता आहे. आपल्याला माहीतच आहे की नुसती प्रज्ञा असून चालत नाही. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, शहाणपण, खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचा आत्मविश्वास. तर नुसती प्रज्ञा असून चालत नाही, तर त्याच्या जोडीला शीलही पाहिजे. शील म्हणजे चारित्र्य. नुसते प्रज्ञा आणि शील असूनही चालत नाही, तर त्याच्या जोडीला करुणाही पाहिजे. कारण करुणा नाही तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. म्हणून प्रज्ञा, शील आणि करुणा यांची सांगड घालून प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे आणि याच आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 22 प्रतिज्ञेतील 18वी प्रतिज्ञा दिली आहे की प्रज्ञा, शील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. अशी आपणही प्रज्ञा, शील, करुणा या 3 तत्वाची सांगड घालून आपले जीवन व्यतीत करावे. अशा प्रकारची ही करुणा पारमिता आहे. आता तथागतांनी सांगितलेला 10वा सद्गुण म्हणजे 10वी पारमिता म्हणजेच मैत्री पारमिता आपण पाहूया. मैत्री पारमिता म्हणजे सर्व प्राणी मात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. सर्व प्राणी मात्राविषयी, सर्व मानवाविषयी देखील बंधुभाव बाळगणे. सर्व मित्रच नाही तर शत्रू विषयी बंधुभाव बाळगणे यालाच मैत्री पारमिता असे म्हणतात. कारण जो मैत्री भावनेने वागतो त्याला कोणीही शत्रू नसतो. तो सगळीकडे अगदी दूर दूर पर्यंत असताना तो अगदी निर्भीडपणे जीवन जगत असतो. कारण तथागत भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचताना आपल्या लक्षात येते की बुद्धांनाही अनेक शत्रू होते. त्यांनाही अनेक विरोध झाले, अनेकांनी त्यांना विरोध केला. चिंचा नावाच्या ब्राह्मणीने सुद्धा तथागत बुद्धांना कशा प्रकारे त्रास दिला हे आपल्याला माहीतच आहे. तथागत भगवान बुद्धांनी कशा प्रकारे मैत्री भावनेतून तिला शांत केले. यानंतर आम्रपाली, जैन तीर्थकार
तसेच अनेक ब्राह्मण तथागतांचा द्वेष करायचे, परंतु तथागतामध्ये इतकी मैत्री होती की अनेक राजे महाराजे त्यांना शरण आले आहेत. आणि अशा प्रकारे ही तथागत भगवान बुद्धांनी आपल्या मैत्री बलाने सर्वांना जिंकलेले आहे. आपल्या मैत्रीची ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. आपल्या मैत्रीची ज्योत सतत तेवत ठेवा असे तथागत भगवान बुद्ध म्हणतात. अशा प्रकारे या 10 पारमिता म्हणजे 10 सद्गुण आहेत. त्यांचा प्रत्येक सद्गुण मानव जातीने आचरणात आणला पाहिजे, तरच आपले जीवन सुखी, आनंदी, चिंतामुक्त, भयमुक्त होऊन आपण आदर्श व्यक्ती होऊ. आणि आपण आदर्श झालो तर आपला समाजही आपणही चांगले लोकांना आदर्श करण्याचा प्रयत्न करू. पर्यायाने आपला समाज, आपला देश, आपलं गाव, आपलं नगर आपण सद्गुणाने भरून काढू आणि सगळ्यांनाच यशाच्या शिखरावर नेऊन विराजमान करू. अशी ही सद्गुणाची खाण असलेल्या 10 पारमिता आहेत आणि त्या मी तुमच्या पुढे माझ्या परीने मांडल्यात. की आता मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. खरोखरच येथील संयोजक आयोजक यांना मी धन्यवाद करते. खरोखर भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. सगळ्यांचे मंगल हो, कल्याण हो. सर्वांना सुखाचा, हिताचा, कल्याणाचा मार्ग मिळो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.